यानंतर डॉक्टर पी ए इनामदार विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर पी ए इनामदार यांच्या वतीने पत्नी आबेदा इनामदार या जीवनगौरव पुरस्काराचा स्वीकार करतील। मी सुशील कुमारजी शिंदे आणि माधुरीताई मिसाळ यांना विनंती करीन की त्यांनी आबेदा इनामदार यांचा यंदाच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करावा। The man who empowered lakhs of underprivileged families through education, employment and housing, and has also transformed Azam campus into a beacon of knowledge with over 40 world-class institutions. Truly, he is an institution in himself. Progressive, compassionate and inspiring. We deeply congratulate you, sir. God bless. डॉक्टर पी ए इनामदार हे पुणे फेस्टिवलच्या पहिल्या वर्षापासून मुशायरा कार्यक्रमाची जबाबदारी घेतात। त्यांच्या प्रयत्नांमुळे आजपर्यंत अनेक मान्यवर कवी या मुशायरामध्ये पुणे फेस्टिवलमध्ये सहभागी झाले। त्यांच्या वतीने आबेदा इनामदार या जीवनगौरव पुरस्काराचा स्वीकार करतायत। Thank you so much for gracing this stage with your presence to all the eminent dignitaries. Let's hear a big round of applause for all. जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी डॉक्टर पी ए इनामदार यांच्या वतीने हा सन्मान आबेदा इनामदार यांनी स्वीकारला। त्यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं। आदरणीय सुशील कुमार शिंदे जी, मॅडम मिसाळ, पुणे फेस्टिवलचे संस्थापक माननीय श्री सुरेशभाई कलमाडी जी, संयोजन समिती, मंचावर इतर मान्यवर आणि पुणेकर बंधू भगिनींनो, सर्वप्रथम मी डॉक्टर पी ए इनामदार ईश्वरचरणी कृतज्ञता व्यक्त करतो की मला शिक्षणाचे माहेरघर असणाऱ्या पुणे या ठिकाणी शिक्षण क्षेत्रात 45 वर्ष काम करण्याची संधी मिळाली। आज या मंचावर माझ्या शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील कामाची नोंद घेऊन मला सन्मानित केल्याबद्दल मी संयोजकाचे मनपूर्वक आभार मानतो। या महोत्सवाचे संस्थापक श्री सुरेश कलमाडी जी यांनी समाजात समता, एकात्मता आणि बंधुत्वभाव रुजावा या उद्देशानेच पुणे फेस्टिवल सारख्या भव्य महोत्सवाची सुरुवात